नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. मला आज आपल्याशी दोन गोष्टींबद्दल हितगुज करायचं आहे. एक म्हणजे नुकताच आपला जो गणतंत्र दिवस साजरा झाला, 77वा गणतंत्र दिवस, त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करायचं आहे. आणि एक फार महत्वाची घटना परवा झालेली आहे. युरोपियन युनियन ही एक 30 देशांहून जास्त देशांची संघटना जी आहे, त्या संघटनेने भारताशी एक विशेष करार केलेला आहे, ज्याला मुक्त व्यापार करार असं म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला FTA असं म्हणतात, म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट. आता हे फ्री ट्रेड अग्रीमेंट काय असतं, हे जर आपण विचार केला तर आधी तुम्हाला ते समजावून सांगतो. आणि मग ते का तो करार करायला आपण केला, त्याचे काय फायदे आहेत, त्याबद्दल आपल्याशी बोलायचं. दोन देश जेव्हा एकमेकांशी व्यापार करार करतात, तेव्हा आमच्या देशात तयार झालेल्या वस्तू आम्ही तुमच्या देशात विकतो, आणि त्या देशात तयार ते आपण निर्यात करतो, आणि त्या देशात तयार झालेल्या वस्तू आपण आपल्या देशात विकत घेतो, म्हणजे आयात करतो. आता या दोन्हीच्या वेळेला हे देश त्याच्यावरती कस्टम्स ड्युटी आकारतात. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कर असतात, ते कर आकारतात. आणि ते कर आकारून त्या देशांना इन्कम मिळते. पण त्याचं मुख्य कारण हे असतं की समजा भारतात तयार झालेली गोष्ट जर आपण परदेशातनं मागवत असलो, तर ती भारतातल्या वस्तूपेक्षा परदेशातनं मागवलेल्या वस्तूची किंमत जास्त व्हायला पाहिजे, म्हणून आपण त्याच्यावरती कर लावतो. आणि असे कर लावले की कमी त्यांची विक्री होते, भारतीय मालाची विक्री जास्त होते. सगळ्या देशांचा हाच विचार असतो. त्यामुळे एक कराची पद्धत ठरलेली असते. पण हे जर कर अचानक कमी झाले, तर मात्र आपल्या देशात समजा युरोपने आपल्या देशातनं घेतलेल्या वस्तूंवरचे कर कमी केले, तर आपल्या वस्तू युरोपच्या बाजारात स्वस्तात मिळायला लागतील. म्हणजे इतर लोक ज्या त्या वस्तू पाठवत असतील युरोपला, त्या लोकांपेक्षा आपल्या वस्तू स्वस्त विकल्या जातील. त्यामुळे आपला व्यवसाय वाढेल, आपला व्यापार वाढेल, व्यवसाय वाढेल, देशाची उन्नती होईल. या कारणास्तव अशा कमी कर घ्यायचे जे करार असतात, त्याला फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणतात. म्हणजे FTAचा मूळ उद्देश असा असतो की तुम्ही कर लावूच नये, फ्री फ्री म्हणतो ना आपण, त्या अर्थाने. आणि आपल्या वस्तू तिथे कॉम्पिटेटिव्ह प्राइसला, म्हणजे तिथे विकल्या जातील अशा कमी किमतीला जर त्या झाल्या, तर त्यांचा खप तिथे वाढतो. तर भारताने याच्या अगोदर अनेक देशांशी हे FTA केलेले आहेत. उदाहरणार्थ संयुक्त अरब अमिरातीशी केलेत, इंग्लंडशी केलेत, स्वित्झर्लंड, आणखीन दोन युरोपियन, लिस्टेनस्टाईन म्हणून एक युरोपमधला देश आहे, त्या देशाशी FTA आपण केलेला आहे. त्याच्या आधीच केलेला आहे. म्हटलं असं संयुक्त अरब अमिरातीशी केलेला आहे, न्यूझीलंडशी केला आहे. आणि आता या एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर युरोपातल्या देशांशी करतोय. आणि त्याकरता यावेळेला आपल्या गणतंत्र दिवसाचे प्रमुख पाहुण्या म्हणून युरोपियन कमिशनच्या चेअरमन उर्सुला व्हॅन्डर लाईन या, आणि युरोपियन कमिशनचे प्रेसिडेंट जे होते अँटोनियो कोस्टा, यांना मुख्य पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. पण मुख्य पाहुणे म्हणून जरी ते आलेले असले, तरी ते मूळ हा करार करण्यासाठीच आलेले होते. आणि हा करार गेले 20 वर्ष होईल होईल असे गाजणारा हा करार आहे बरं का. पण 20 वर्षात ते लोक आले नव्हते, त्यांनी हा करारही केला नव्हता. आता का करतायत? कारण आता त्यांना डोनाल्ड ट्रम्पने जे झटके दिलेत, त्या झटक्याचा त्यांच्यावरती प्रचंड परिणाम झालेला आहे. आणि आता त्यांच्या लक्षात आलंय की अमेरिकेची पाठ धरून जर आपण राहिलो, तर आपलं संबंध व्यापार जमिनीला धुळीत जाऊन पडेल. कारण अमेरिका नेहमी स्वतःच्या फायद्याचा विचार करेल, आपल्याला ती सोडून देईल. आता हेच बघा ना, युरोपला ज्या काही वस्तू बनवायच्या असतात, मोटारीचं मॅन्युफॅक्चर करतात, त्याला वीज लागते. वीज कशी बनवायची? तर विजेकरता त्यांना गॅस, म्हणजे नॅचरल गॅस, आणि इंधन म्हणून तेल लागतं. आता या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे स्वस्तामध्ये रशियातनं यायच्या. पण युक्रेनचं युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने त्यांच्यावर सक्ती केली की रशियाला काही धंदा द्यायचा नाही. म्हणजे त्यांनी रशियाचा स्वस्त तेल आणि गॅस घेतला नाही, त्यांना महाग तेल आणि गॅस घ्यायला लागला. त्यामुळे त्यांची मोटरीची किंमत वाढली, बनवण्याची किंमत वाढली, कारण शक्ती, एनर्जी त्यांना महागात मिळायला लागली. आणि असं होत असताना त्यांची पंचायत व्हायला लागली. मग त्यांनी काय केलं?
भारताने रशियाकडनं गॅस घ्यायचा, तेल घ्यायचा, त्याचं भारताने शुद्धीकरण करायचं आणि तो त्यांना विकायचा. असा उफराटा व्यापार त्यांना करायला लागला. त्याच्यावरही ट्रम्पने खूप आकांतांडव केलं. भारतावरती एक्स्ट्रा टेरिफ लावले. युरोपवरती तर लावलेलेच होते. आणि एक प्रकारे युरोपला धमक्या द्यायला सुरुवात केली की तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी अमेरिकेने इतकी वर्ष जी घेतली होती ना नाटोमध्ये, ती आता आम्ही घेणार नाही. तुमचा खर्च तुम्हीच करा. एकूण काय, युरोपच्या लोकांना वाटेल तसं अपमानित करण्याचं धोरण गेल्याच 2 आठवड्यापूर्वी युरोपमध्ये ट्रम्पने जेव्हा एक कॉन्फरन्स केली होती, त्यात युरोपच्या लोकांना वाटेल ते युरोपियन नेत्यांना त्यांनी सुनावलेलं होतं. त्यामुळे त्यांना राग आलेला होता आणि आता करायचं काय हा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हाच सगळा उद्योग आपण भारताशी का करू नये. युरोपची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या ही एकत्र केली तर जगाची 1/4 लोकसंख्या याच लोकांमध्ये आहे. भारतामध्ये केला करार तर भारतामधनं आपल्याला स्वस्त मनुष्यबळ, स्वस्त प्रशिक्षित मनुष्यबळ आणि जे मुस्लिम मनुष्यबळासारखे इथे येऊन दंगे करत नाही अशा प्रकारचं मनुष्यबळ मिळेल. भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन स्वस्तात होतं, सर्व्हिसेस स्वस्तात होतात, त्यामुळे आपल्याला स्वस्त उत्पादनं मिळतील. आणि भारताच्या स्वतःचं मार्केट केवढं मोठं आहे. अहो, जगातल्या सर्वात जास्ती लोक तर 1.5 अब्ज लोक तर आपल्या देशातच राहतात. तर एवढं मोठं मार्केट सुद्धा आपल्याला युरोपच्या हायटेक प्रॉडक्ट्सना मिळेल. त्यामुळे भारताशी हा करार करणं श्रेयस्कर आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी येऊन भारताशी हा करार केला. आता भारताने हा करार का केला? कारण अमेरिकेने भारतालाही खूप दुखावलंय. हवे तसे ड्युटी वाढवली, भारताला टॅरिफ वॉर म्हणून भारतावरती बंधनं लादली. अमेरिकेतला भारताचा व्यवसाय कमी करण्याचा चंग ट्रम्प यांनी बांधला. भारत कितीतरी गोष्टी अमेरिकेला निर्यात करतो. औषधं, जगातली 25% औषधं केवळ भारत बनवतोय सध्या. ते औषधं युरोपला आपण निर्यात करू. आता अमेरिकेला करत होतो, आता ते युरोपला करू. म्हणजे गंमत काय झाली, ट्रम्पने जो टेरिफ वाढवला त्याच्यानंतर भारताचा व्यवसाय कमी व्हायच्या ऐवजी वाढलेला आहे. भारताची निर्यात वाढलेली आहे. कारण भारताने अमेरिका सोडून इतर ठिकाणी आपलं मार्केट विकसित करायला सुरुवात केली. अतिशय सुज्ञपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पियुष गोयल, आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर या सगळ्यांनी मिळून अतिशय उत्तम रचना केली आणि ऍडिशनल मार्केट म्हणून युरोपचा विचार केला. बरं, युरोपकडनं आपल्याला टेक्नॉलॉजी पण मिळते, हाय टेक्नॉलॉजी पण आपण युरोपकडनं घेऊ शकतो. त्यामुळे युरोप आणि भारतामधली देवाणघेवाण फार उच्च प्रतीची होऊ शकते. आणि हे झाल्यानंतर अमेरिकेच्या लक्षात आलंय हा व्यापाराचं साधारण प्रमाण किती आहे माहितीये का तुम्हाला? 27 लाख कोटी डॉलर एवढं या व्यापाराचं प्रमाण आहे. प्रचंड मोठा व्यापार आहे. जो इतके दिवस अमेरिकेला मिळत होता तो आता भारताला मिळणार आहे. म्हणजे अमेरिकेचे 27 लाख कोटी एकदम बुडीत खाती गेल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. बरं, ट्रम्पला काही बोलताच येत नाही, कारण युरोपला काय धमकावायचं ते धमकावून झालंय. म्हणून ट्रम्पने काल पहाटे काय केलं माहितीये की नाही, ते इंटरेस्टिंगच आहे. त्यांनी साऊथ कोरियावरती 25% ड्युटी वाढवून टाकली. आता तुम्ही म्हणाल साऊथ कोरियावरती कशाला वाढवली हो? कारण साऊथ कोरिया हा पूर्णपणे अमेरिकेचा अंकित देश आहे. आणि अमेरिकेचा अंकित देश आहे कारण साऊथ कोरियाचं सगळं संरक्षण अमेरिका करतं. त्यांच्या उत्तर कोरियावरची लढाई चालू असते, त्याच्या विरुद्ध अमेरिका साऊथ कोरियाला बळ पुरवतं. तर साऊथ कोरियावरती ड्युटी वाढवली आणि लोकांना असा संदेश दिला की अमेरिकेला मर्जी येईल तिथे अमेरिका ड्युटी वाढवू शकतं, तुमच्या इकॉनॉमीचा अगदी सत्यानाश करू शकतं. पण आता गंमत झाली आहे. भारताने युरोपियन युनियनशी फ्री ट्रेड अग्रीमेंट केल्यानंतर साऊथ कोरियाच्या लोकांना बळ आलंय. सुरुवातीला ट्रम्पने पहाटे 2:30 वाजता अमेरिकेमध्ये हे ट्विट करून 25% कर वाढवले. तर तेव्हा साऊथ कोरियामध्ये साधारण दुपारचे 2 किंवा 3 वाजलेले होते. तर साऊथ कोरियाची स्टॉक मार्केट दांडीशी खाली पडली. पण लवकरच ती परत वरती आलेली आहे. कारण त्यांच्या लक्षात आलंय की आपल्या भारताचे संबंध खूप चांगले आहेत. आपल्याला अमेरिकेला घाबरायचं काही एक कारण नाही. आपण भारताकडे तोंड करूया. आणि हे सगळं होत असताना आपण काय केलंय हे बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं नाही. आपल्या मराठी वाहिन्यांच्या अजिबातच लक्षात आलेलं नाहीये. पण बऱ्याचशा इंग्रजी वाहिन्यांना सुद्धा हे समजलेलं नाहीये. हा सगळा युरोपचा जो व्यापार आहे ना, हा डॉलरमध्ये नाही व्हायचा आहे. हा व्यापार आपण युरोमध्ये करणार आहोत. रुपये आणि युरो, युरो आणि रुपये याच्यात करणार आहोत. रशियाशी तर आपण रशियाकडनं जे तेल आणि नैसर्गिक वायू घेतो तो तर आपण रुपयातच करार केलेला आहे. त्यामुळे युरोपशी म्हणजे इथे आपण डॉलरचं मध्यस्थ काढूनच टाकतोय. आणि हा अमेरिकेला फार मोठा धोका आहे. अमेरिकेला हा धक्का आहे, अमेरिकेला हा धोका आहे. याच्या अगोदर असं करण्याचे 2 जणांनी प्रयत्न केले होते. 3 जणांनी खरं म्हणजे. एक म्हणजे सद्दाम हुसेन, त्याला अमेरिकेने मारून टाकलं.
दुसरा लिबियाचा मोहम्मद गद्दाफी, त्याला अमेरिकेने मारून टाकलं. तिसरा व्हेनेझुएलाचा निकोलस मादुरो, त्याला उचलून घेऊन आलेत, त्याच्या देशातनं पळवून आपल्या इथे तुरुंगात टाकलेलं आहे. अमेरिकेला डी डॉलरायझेशन म्हणजे डॉलरचं म्हणजे तुम्ही जर व्यापार केला नाही, म्हणजे तेलाचा व्यापार जर तुम्ही अमेरिकन डॉलरमध्ये केला नाही, तर अमेरिकेकडे राहिलं काय? पण लोकांना आता डॉलरची भीती वाटतेय. भीती कशा करता? कारण हा ट्रम्प कधीही काहीही करतोय. मर्जी येईल तेव्हा डॉलर छापतो, मर्जी येईल तेव्हा किंमत वाढवतो. खरं म्हणजे डॉलरची सध्याची किंमत ही फसवी आहे. डॉलरचं कधीच अवमूल्यन होणं आवश्यक आहे. कारण हे छापतच असतात डॉलर दणादण. कारण छापण्यावरती त्यांच्यावरती नियंत्रणच उरलेलं नाहीये कोणाचं. त्यांच्याकडे रिझर्व्ह बँकेचं, त्यांची जी फेडरल बँक आहे त्यांचं नियंत्रण आहे. आणि फेडरल बँकेने डॉलरचा जो सोन्याशी संबंध होता तो कधीच तोडून टाकला 1973 मध्ये. त्यामुळे ते हवे तेवढे छापायला मोकळे आहेत. त्यांनी डॉलर छापायचे आणि बाकी देशांनी त्या छापायची किंमत मोजायची आणि डॉलरला किंमत आर्टिफिशियली वरती करून ठेवायची. कारण तेल घ्यायचं असलं तर तुम्हाला डॉलरमधूनच घ्यायला लागायचं. तेही आता करायची गरज नाही. अहो काय विलक्षण परिस्थिती उद्भवली आहे. हे होत असताना ब्रिक्स देशांनी स्वतःची करन्सी फ्लोट करायचं ठरवलंय. ब्रिक्स पे कार्ड सुद्धा आलेलं आहे. आणि आता भारताने असं सांगितलेलं आहे की आमची युपीआय पेमेंट सिस्टीम, तीच जी तुम्ही सगळे आपल्या मोबाईल मधनं आता पेमेंट करता की नाही, ती आता सगळ्या जगात चालेल. म्हणजे परत तिथे सुद्धा अमेरिकेच्या स्विफ्ट सिस्टीमकडे डॉलरमध्ये जायलाच नको. म्हणजे अमेरिकेला या सगळ्या व्यापारात पूर्णपणे इररिलिव्हंट करायचं, पूर्णपणे अमेरिकेचं सद्दी मोडून काढायची, हा प्रकार जो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केला. आणि अमेरिकेने आपले जे अपमान केले, आपल्यावरती ड्युटी लावली. मोदी म्हणले की लावा, तुमचा हक्क आहे ड्युटी लावायचा, तुम्ही ड्युटी लावा, आम्हाला काय करायचं ते आम्ही करू. आणि हे असं करून आपण त्यांना इतकं सणसणीत उत्तर दिलेलं आहे की ट्रम्पने आता कालच सांगितलं की भारतावरती ड्युटी कमी करा, भारतावर वाढवलेली ड्युटी काढून घ्या. आता लक्षात आलं, आता हात पोळलेले आहेत. आणि भारताने सांगितलं तुमच्याशी आम्ही करार करू, आमचं काही तुमच्याशी भांडण थोडीच आहे. म्हणजे काय होईल की भारत आता जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा होत चाललेला आहे. कारण युरोप आणि या सगळ्या देशांना चीनशी बोलायचं नाहीये, कारण चीनवरती कोणाचाच भरोसा नाहीये. भारताशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्म्यामुळे असेल किंवा आतापर्यंतच्या आपल्या कायदेशीर वागणुकीमुळे असेल, भारतावरती त्यांचा विश्वास आहे. म्हणून चीनला बाजूला करायचं तर दुसरी शक्ती कुठली तर भारत. त्यामुळे भारताशी हे सगळे करार होत आहेत. आणि तुम्हाला म्हटलं तसं जगातल्या कित्येक देशांशी आपण ऑलरेडी करार केलेले आहेत. एक अमेरिकाच फक्त राहिली, आफ्रिकेतल्या देशांशी आपण करार केलेत. या सगळ्या करारामुळे भारतीय वस्तू प्रचंड प्रमाणावरती आता निर्यात व्हायला लागतील. अगदी साधं उदाहरण सांगतो, आपण जे तयार कपड्यांचं मार्केट आहे, अमेरिकेत आहे, युरोपमध्ये आहे, ते युरोपमधलं मार्केट आपलं 30 ते 40 अब्ज डॉलरने वाढणार आहे. कारण ड्युटी गेली. ड्युटी गेल्यानंतर आतापर्यंत युरोप हे पाकिस्तान आणि बांगलादेशमधनं घ्यायचे. बांगलादेश भिकारी देश असल्यामुळे त्यांना ड्युटीच नव्हती. पण बांगलादेशनी मध्ये सांगायला सुरुवात केली, आमच्याकडे तर भारतापेक्षा सुद्धा जास्ती पर कॅपिटा इन्कम आहे. त्यामुळे ती गेली आहे त्यांची, ती सवलतच गेली आहे त्यांची. पाकिस्तानही असंच नाचत असते की आम्हाला सवलती द्या, ती पण सवलत गेलेली आहे. आणि पाकिस्तानवरती तर आणखी ड्युटी पण टाकलेली आहे. आणि आता गंमत तुम्ही बघा, भारताला ड्युटी शिवाय जाता येईल, कारण या एफटीएचा एक कलम असा आहे की 90% जास्ती वस्तू भारताच्या युरोपला जातील, त्या ड्युटी फ्री जातील. त्यामुळे बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये जे टेक्सटाईल ते पाठवायचे त्यांचं सुद्धा बरंच मार्केट होतं. जवळजवळ 30 अब्ज डॉलर पर्यंतचं मार्केट त्यांच्याकडे युरोपचं होतं. ते सगळं मार्केट आता जाईल. दोन गोष्टी आहेत, एक तर बांगलादेश टेक्सटाईल बनवूच शकत नाही, कारण त्यांना पाणी आणि वीज दोन्ही भारत पुरवतो, ते भारताने बंद केलंय. हा जो नालायकपणा युनुसने चालवलेला आहे ना, त्या युनुसला आता चिमट्यात पकडलेला आहे. पाकिस्तानची तीच गत आहे. पाकिस्तान टेक्सटाईल करतं, त्याच्याकरता कापूस लागतो, पण पाकिस्तानने सिंधूच्या पाण्याची इतकी वाट लावली होती, त्यांची सगळी शेती खराब झाली होती, त्यामुळे ते कापूस इम्पोर्ट करतात. कापूस इम्पोर्ट केला की त्याला फॉरेन एक्सचेंज द्यायला लागतं. आणि इम्पोर्ट केलेला कापूस जर वापरायचा झाला तर किंमत वाढते. आणि युरोपमध्ये ती किंमत आता परवडणार नाही. भारताला ह्यातलं काहीच करायला लागत नाही. भारतामध्ये कापूस आहे, भारतामध्ये उत्तम मनुष्यबळ आहे, उत्तम एनर्जी आहे, उत्तम एनर्जी करता आपण रशियाकडनं तेल वगैरे घेतोच, त्यामुळे स्वस्त एनर्जी, ट्रेन, उत्तम मनुष्यबळ, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी. आणि आता हे जे ड्युटी फ्री मार्केट ओपन होत आहे, त्या मार्केटमुळे भारताचा प्रचंड फायदा होतोय. आणि त्याच वेळेला अमेरिकेच्या डॉलरची सद्दी संपवण्याची तयारी जी मोदींनी सुरू केलेली आहे, त्याचा अमेरिकेला मोठा झटका बसणार आहे. आणि रशियाचं तेल आणि गॅस आता येणार कसं आहे माहितीये का? इराणमध्ये ते चाबहार बंदर जे भारताने बांधून दिलंय ना, वरनं रशियातनं ते सबंध चाबहारला येईल आणि चाबहारहून आपले टँकर तत्काळ इथे आणून सोडतील. आपल्या प्रचंड मोठ्या रिफायनरी सगळ्या
वेस्ट कोस्टला म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरतीच आहे. जामनगरला अंबानीची आहे आणि यांची नायराची रिफायनरी आहे ती हाजिरा सुरतेजवळ आहे. प्रचंड मोठ्या रिफायनरीज आहेत आपल्याकडे आणि अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलंय, त्यामुळे स्वस्त एनर्जी आपल्याला मिळेल. आपलं मनुष्यबळ तर जगदविख्यातच आहे, नुसतं IT नाही, सगळ्याच कार्यक्रमांमध्ये. तर मनुष्यबळ आहे, स्वस्त एनर्जी आहे आणि आता मार्केट ओपन झालंय. त्यामुळे भारताची इकॉनॉमी आणखीन वरची झेप घेईल हे सगळ्या जगालाच माहिती झाले आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला लवकरच सगळीकडे येणारच आहे. आपलं शेअर मार्केट वरती जाणार आहे, आपली अर्थव्यवस्था अनेक वेगाने वाढणार आहे. आज सगळ्यात जगात सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताची आहे. ती न दिसणारी माणसं दोन, एक म्हणजे ट्रम्प आणि दुसरा म्हणजे आपला व्हेरी ओन पप्पू राहुल गांधी. दोघांनी आपल्या अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था म्हणून सांगितलेलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नशीब फार चांगलं आहे हो. त्यांना विरोधी हे पप्पूच मिळाले, इथला लोकल पप्पू आणि अमेरिकेतला अमेरिकन पप्पू. त्यामुळे ते अगदी उत्तम रीतीने सगळा व्यवस्थित रचना करून भारताची इकॉनॉमी सुधारतायत आणि अमेरिकेने हे स्वतःचं अवलक्षण करून घेतलेलं आहे. बरं, चाबहार बंदर, इराणचा एकदा प्रश्न सुटला, अमेरिका आता इराणवर लवकर हल्ला करेल असं वाटतंय, की चाबहार बंदर पुन्हा वापरायला मोकळं होतं आपल्याला. त्यामुळे आपण रशियाशी व्यापार त्यातनं करू. सगळ्या युरोपमध्ये सुद्धा जो सामान पाठवायचं आहे ते सुद्धा आपण, जो इनमेक कॉरिडॉर व्हायचा आहे, इंडिया मिडल ईस्ट इनमेक, इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर, म्हणजे मुंबईहून जहाजाने सगळ्या वस्तू दुबईला जातील, दुबईहून त्या रेल्वे रूटनी रेल्वे टाकण्याचं काम चाललंय सौदी अरेबिया आणि जॉर्डनमध्ये. जॉर्डनला जातील, जॉर्डनहून इस्रायलच्या हायफा बंदरात जातील आणि तिथनं पुन्हा जहाजात लादून युरोपला जातील. हा कॉरिडॉर बनवणं चाललंय आणि लक्षात ठेवा, या कॉरिडॉरमध्ये अमेरिका कुठेच येत नाही. त्यामुळे अमेरिकेला विचारायचीही गरज नाहीये. भारत आणि युरोप व्यापार, तसंच भारत आणि दक्षिण पूर्व आशिया, आग्नेय आशिया व्यापार, जपानचा आणि भारताचा व्यापार, या सगळ्यात अमेरिकेला विचारायची गरजच राहिलेली नाही. आणि याचा अर्थ अमेरिका आयसोलेट होत चाललेली आहे. भारत आता हा सगळ्या प्रकारच्या आर्थिक उलाढालीचं केंद्र होत चाललेलं आहे आणि ही एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. ही बातमी मुंबईचा महापौर कोण होणार यापेक्षा अतिशय महत्वाची आहे, कारण नुसत्या वस्त्रोद्योगामध्ये 61 लाख तरी नोकऱ्या तयार होणार आहेत. वाढता वस्त्रोद्योग आता, कारण एवढे सगळे कपडे बनवायचे म्हणजे माणसं लागतात, ते काही मशीननी बनत नाहीत, खूप माणसं लागतात. त्यामुळे आपल्याला रोजगार वाढणार आहे, धंदा वाढणार आहे, फॉरेन एक्सचेंज येणार आहे आणि आपल्याला ज्या काही फॉरेनच्या गोष्टी विकत घ्यायच्या असतात त्या तिथनं येणार आहेत. भारताच्या आर्थिक शक्तीची आणि वाढत्या शक्तीची आता जी सूचना सगळ्या जगाला मिळाली आहे, त्याचं एक गमतीचं उदाहरण म्हणजे, गंमत म्हणजे अभिमानाचं उदाहरण, की आपल्याला जे आपल्या तेजस विमानाला इंजिन पाहिजे ते जपानने द्यायचं कबूल केलंय. जपानकडे अत्याधुनिक इंजिन बनवण्याची योजना आहे, ते आपल्याला ते इंजिन द्यायला तयार झालेले आहेत. सगळीकडनं लोक आता भारतात येत आहेत. याच्या पूर्वी नरेंद्र मोदी अनेक ठिकाणी दौरे करायचे, आता सगळे दौरे तुम्ही बघाल मोदी कुठेच जात नाहीयेत, हेच सगळे भारतात येत आहेत. त्या उर्सुला व्हॉन आल्या आणि त्यांनी सांगितलं की हा जो करार झाला त्याला ते मदर ऑफ ऑल डील्स, म्हणजे आतापर्यंत झालेल्या करारापेक्षा सर्वश्रेष्ठ करार हा हा करार आहे, असं उर्सुला व्हॉन सांगितलं, अँटोनिया कोस्टानी सांगितलं. आणि एकूणच युरोपियन लोक अतिशय खुश झालेली आहेत भारताशी डील करून आणि अमेरिकेच्या जोखडातनं त्यांची सुटका झाली आहे असं त्यांना आता वाटायला लागलंय. ट्रम्प थैथयाट करतातच आहेत, पण ट्रम्पच्या थैथयाटामुळे दक्षिण कोरियासारखा छोट्या देशाने सुद्धा ट्रम्पला उडवून लावलेलं आहे, त्यांचं स्टॉक मार्केट वर गेलेलं आहे. बघूया, येत्या काळ आपल्या उच्च प्रगतीचाच काळ आहे आणि त्या प्रगतीची बातमी वेळोवेळी मी आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहे. आता एवढं लक्षात ठेवायचं की हे मुक्त व्यापार करार हे आपल्या अर्थव्यवस्थेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे करार आहेत आणि हे करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपले पियुष गोयल व्यापार मंत्री, जयशंकर परराष्ट्र मंत्री यांनी पूर्णपणे याच्यामध्ये आपलं सर्वस्व ओतलेलं आहे आणि अनेक वर्षाच्या प्लॅनिंग नंतर हे करार तयार झालेले आहेत. आता हे करार झाले म्हणजे लगेच सगळं उद्यापासून सुरू होईल असं नसतं. या कराराचा मसुदा आता प्रत्येक राष्ट्राकडे जाईल, ती जी 27-30 राष्ट्र आहेत ना युरोपियन युनियनची, आणि प्रत्येक राष्ट्र त्याच्यावर टिकमार्क करेल. ते टिकमार्क होतं पण त्याला वेळ जातो. साधारणपणे 2026च्या शेवटापर्यंत सगळे करार आपल्या जागी बसलेले असतील. तोपर्यंत मी म्हटलं असं बाकीचे मुक्त व्यापार करार आपण केलेलेच आहे. हा, आणखीन एक सांगायचं आहे, ट्रम्पनी त्याच्या दादागिरीच्या वक्तव्यामध्ये कॅनडालाही दुखावलेलं आहे. त्यामुळे कॅनडाचा पंतप्रधान मार्क कार्नी हे सुद्धा आता भारतात येण्यास उत्सुक आहेत. ते येत आहेत मार्चमध्ये भारतात, कारण कॅनडा दोन गोष्टी अमेरिकेला देतं, एक म्हणजे तेल
आणि नैसर्गिक गॅस म्हणजे एनर्जी, आणि दुसरं पोटॅश. पोटॅश म्हणजे खत. अमेरिकेचं 95% पोटॅश त्यांचं ऍग्रिकल्चर प्रोडक्शन करता जे लागतं खत, तुम्हाला माहिती आहे ना. खतामध्ये 3 गोष्टी लागतात: नायट्रोजन, पोटॅश आणि नायट्रोजन, NPK त्याला म्हणतात, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. या 3 गोष्टी. याच्यातलं पोटॅश अमेरिकेला सगळं ते सगळं कॅनडाकडनं मिळतं. आणि कॅनडाने आता सांगितलं, कारण यांनी ट्रम्पने सांगितलं कॅनडाला, आम्ही तुमच्यावर अवलंबून नाही. कॅनडा म्हणलं फार छान, आम्ही तुम्हाला पोटॅश देतच नाही. आतापर्यंत त्यांना ते सगळं अमेरिकेला द्यायला लागायचं, कारण कॅनडाची बंदरं विकसित झाली नव्हती. आता त्यांची बंदरं विकसित झाली आहेत, त्यामुळे कॅनडा हे पोटॅश आपल्याला विकेल, चीनला विकेल, पण अमेरिकेला देणार नाही. आणि अमेरिकेतले शेतकरी आताच धास्तावलेले आहेत की येता हंगाम बिना पोटॅशचा कसा काढायचा. बघूया आता काय काय होतं ते. ट्रम्प जो तिथे जाऊन बसलेला आहे, अमेरिकेचा पूर्ण वाटोळं झाल्याशिवाय तिथनं तो बाहेर येईल असं मला वाटत नाही. जसं आपला पप्पू इथे बसून काँग्रेस पार्टीचं पूर्ण वाटोळं केल्याशिवाय बाहेर येत नाही, तशीच काहीशी गट झाली की काय. एनिवे, बघूया आपण कसं काय होतं ते. हे सगळे मुद्दे आपल्या समोर आणायचे होते म्हणून हा व्हिडिओ केला. मला खात्री आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला, आपल्याला त्यावरती काही प्रश्न असले तर आपण आपल्या कमेंटमध्ये जरूर आम्हाला पाठवा. आपण हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद, आणि आपल्या लाईक्स आणि कमेंट्स आम्हाला ऊर्जा पुरवतात, त्या जरूर पाठवा. नमस्कार.